कंटिन्यू करायचं नाही, नवीन ब्लॉग चालू करायचं होतं. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आता मी आंघोळ करून जस्ट रेडी झाली. आज आहे 14 एप्रिल आणि आज जयंती आहे. सो मी तर घरीच आहे, मी काही करणार नाही आज, कारण घरी कोणच नाही आहे. निशांतसुद्धा त्याच्या प्रोग्रामसाठी गेला आहे रात्रीच, काल पण गेलेला, आज पण गेला आहे. आणि मी विचार केला आता घरी एकटीच आहे तर मी काय करू, तर मी रील्स शूट करते. पण त्याच्यासाठी मला जो मी डेली बेसिक मेकअप करते तो मी करणार आहे. सो मी विचार केला तो तुमच्यासोबत मी शेअर करते. पहिला मी खिडकी घेते, नाही माहिती हा कोणता आहे. आणि हा मला रोशनीने दिला आहे. सो मला माहीत नाही, तिने पण कुठून तरी घेतलेला जो तिला अजिबात आवडला नाही. म्हणजे ती नाही लावत हे सर्व काही, सो हे मीच लावते. आणि सो आता मला माहीत नाही मी नक्की वेअर काय करणार आहे, मी रील कोणत्या टाईपची बनवणार आहे. अरे माझीच केस मला खूप त्रास देतात. आणि माझ्या मम्मीने जो व्लॉग टाकला आहे स्किन केअरचा, हेअरफॉलबद्दल सांगितलं आहे तिने, डॅन्ड्रफबद्दल सांगितलं आहे, जे तुम्ही मला हर टाईम विचारत असतात ते माझ्या मम्मीने तो व्लॉग टाकला आहे. सो प्लीज जाऊन बघा तुम्ही, म्हणजे तुम्हाला समजेन. कारण मी तर काही करत नाही माझ्या केसांना, टचवूड, तरी पण माझी केसांचं जे असतं ते खूप जास्त चांगलं आहे. आणि फेसवर पण मला काही जास्त होत नाही कधी. सो पहिला तर मी फेसेस कॅनडाची स्ट्रोक क्रीम लावणार आहे. दिसते का तुम्हाला? उलटं दिसत असेल. पहिलंच मी आयब्रो फिल करून घेतलेले, मग नंतर मला हे झालं की मी खूप थोडं थोडं लावते, कारण ह्याच्याने ना खूप जास्त पिंक होतं. म्हणजे पिंक ते छान वाटतं पण ना खूप जास्त शाईन होते, कारण ह्याच्यामध्ये हायलायटर आहे. हे ऑनलाईन पण भेटतं पर्पल ॲप वगैरे वरती. हे चांगलं आहे, खरंच चांगलं आहे खूप. सो मी इथं माझ्या फेसवर ना फाउंडेशन लावणार आहे ना कन्सिलर लावणार आहे, काही लावणार नाही आहे. पण हा जो एक स्पॉट आहे त्याला कवर करायला लागणार. सो मला नाही वाटत याला फाउंडेशनने हे कवर होणार आहे. मी कन्सिलर आहे, सो मला माहीत नाही आता कुठे आहे, सो मी हाच वाला यूज करून बघते. पण ठीक आहे. सो पहिला मी हे जे डोळ्यांच्या दोघांच्या जे मध्ये आहे, या दोघांच्या जे मध्ये जी वॉटर लाईन आहे तिकडून मी एक लाईन अशी खेचते. ती आता तुम्हाला वर जास्त घ्यायची आहे, खाली थोडीशी घ्यायची आहे, ते तुमच्यावर आहे. तुम्हाला फक्त ते एंडपर्यंत जॉईन करत आला पाहिजे स्ट्रेट, बस. हे मी एक लाईन काढली, कारण मी थोडंसं वरतीच लावते, लायनर चांगला वाटतो माझ्या फेसवरती. आणि या एंडपासून मी अर्धाच लायनर लावते, अर्धाच. या एंडपासून या एंडपर्यंत मी अशी त्याला खेचत घेऊन गेली. आणि काय कलर भरा. माझा लायनर लावून झाला आणि आता मी या बाजूला पण लावून घेते सेम. मला लॉंग लायनर खूप आवडतं, खूप जास्त. मला खूप आवडतं, खूप. माझा दोन्ही लायनर एकदम परफेक्ट लागला आहे. काय पण असू दे, ब्लश शिवाय मेकअप इनकम्प्लीट आहे माझा तरी. आणि मी ब्लश नाही लावत, म्हणजे जे पावडर येते मला ती नाही आवडत, कारण ती खूप लवकर निघून जाते, म्हणून मी लिपस्टिक लावते. आणि मी माझे सर्व लिपस्टिक ह्याच्यातच संपवून टाकते. आणि मी थोडंसं अर्ध्या डोळ्यांना पण लावते, खूप जास्त चांगलं वाटतं. आणि
एवढा एरिया ब्लशचा आहे माझा. आणि ब्लश नंतर जो फेसवर ग्लो येतो ना भाई, लोकांना वाटतं मी खूप जास्त मेकअप करते, पण मी अजून काहीच माझ्या फेसला लावत नाही एक्सेप्ट ब्लश. मी माझ्या फेसवर ब्लश खूप जास्त लावते. मी स्टार्टिंगलाच अय्या बोल बच्चनमध्ये लायनर थोडंसं हे करून टाकला. काय ब्लश लावल्यानंतर असं वाटतं आपण काहीतरी फेसवर एक्स्ट्रा लावलं आहे, कारण मी माझ्या फेसवर पूर्ण जास्त तर ब्लशच लावते, ज्याच्याने खूप जास्त चांगला ग्लो येतो माझ्या फेसवरती. आणि मग सर्वांना असं वाटतं की मी माझ्या फेसवर काहीतरी लावलं आहे जे समजत नाही की नक्की काय लावलं, पण मी जास्त माझ्या फेसवर ब्लश लावते. आणि मी खूप ब्लश करते, आणि मला ब्लश खूप जास्त आवडतं. चला, फक्त ब्लशनेच किती फरक पडला आहे. हा जो ग्लो येतो आहे ना माझ्या फेसवरती फक्त ब्लशमुळे येतो आहे. आणि जी मी स्टोव क्रीम पहिला लावलेली ती फेसिस कॅनडाची. आणि मेन मस्कारा तर मी काही नाही लावला ना तरी मस्कारा आणि लिपस्टिक लावून जाते, झालं. पहिला माझे लॅशेस ह्याच्यापेक्षा जास्त थिक आणि लॉंग होते, पण मी माझी कोणत्याच गोष्टीची नीट केअर करत नाही. आणि मस्कारा एकदम असा गोल फिरवून लावायचा, तो वरती लावून काही मतलब नाही. असं इथे थोडं असं ते हलवत पूर्ण वरपर्यंत घेऊन जायचं, तर ते हर एक लॅशला लागतं आणि त्याच्याने ते असं लॉंग वाटतं. आणि मी वरती लावलं दिसतं, पण ते मी लगेच आताच पुसून. डिफरन्स बघताय तुम्ही माझ्या लॅशेसमधला. फक्त हे जे मी गोल फिरवून असं करून काढलं त्याच्यानंतर. आणि मी जर हे आता वरती लागले ते आताच काढायला गेली तर पूर्ण स्प्रेड होऊन जाईल, म्हणून ते सुकल्यावर मी काढेन, ते स्वतःहून आरामात निघून जाईल. मला माझे लॅशेस खूप आवडतात. आणि मी लोअर लॅशला पण लावते, फक्त एंड्सला जास्त लावते. लोअर लॅशला मी पूर्ण नाही लावत, फक्त एंड. आणि मला असं वाटतं की मी आता लिपस्टिक पण नको लावू, एवढं मस्त वाटते. आणि माझ्यावरती ग्लॉस खूप चांगला वाटतो असं मला वाटतं. म्हणजे मला खूप आवडतो ग्लॉस लावायला. आणि जरा काम करून माझी केस खराब झाली आहे, खराब दिसतं. हे आयनिंग केलेली मी केसांना. काय करू मी या केसांचं, काय करू, केस कापून टाकू का? जोपर्यंत मी आता ह्याला ब्लो ड्राय नाही करणार ना तोपर्यंत माझे केस काय बघायच्या लायकीचे नसणार. सो माझा मेकअप इथेच संपला आहे. पण मला असं वाटतं की मी लिपस्टिक पण लावू. सो मी आय थिंक लावली पाहिजे. आणि मी जी मी रोज लावते, सर्व मला लिपस्टिकचा शेड विचारत असतात, पण कम्फी मॅट फेसेस कॅनडा एवढंच लिहिलं आहे ह्याच्यावर. आणि ह्याच्यावर बाकी कुठेच लिहिलं नाही की ही कोणती शेडची लिपस्टिक आहे. मला तरी एवढंच माहिती आहे. आणि एकदम पीच कलर आहे, पीच ब्राऊन, लाईट ब्राऊन, न्यूड एकदम. अशी लिपस्टिक लागली भेटते ना मला, उडून जायचं मन करतं हवं. आणि मला खूप आवडतं माझे जे वरचे लिप्स आहेत त्यांना थोडंसं मोठं करायला. आणि माझे खालचे लिप्स मोठे आहेत त्यांना पण मी थोडंसं लाईन जास्त देते. आणि इफ तुम्हाला तुमचे लिप्स म्हणजे असं एकदम अजून चांगले अट्रॅक्टिव्ह बनवायचे आहेत ना, तर अजून एक आहे माझ्याकडे, अब भी ठीक करके देतो. एक डार्क शेडची लिपस्टिक, ही मी अशीच लोकल घेतलेली, पण मी ही लावली नाही आहे जास्त, कारण मला ह्याचा शेड काय एवढा आवडला नव्हता. एकदम डार्क ब्राऊन पूर्ण काढून टाकते मी ह्याच्यावरचं जेवढं पण आहे, पूर्ण थोडंसं एकदम. आणि मी माझ्या पूर्ण लिप लाईन कवर करणार आहे ह्याच्याने.
मी कधीच माझ्या वरच्या लिप्सवरती हे पहिला फिरवत नाही. मी पहिला खाली लावते आणि तेच फक्त असं करते आणि मग नंतर त्याच लाईनवरती फक्त ही लिपस्टिकने ते पूर्ण मर्ज करणारी जी लाईन दिसते मध्ये, बघितलं कसं मर्ज झालं. आय एम डन. आणि ह्याच्यामुळे माझे लिप्स खूप जास्त छान दिसतात. हे जे मी दोन्ही लिप शेड जे मिक्स करून लावते ना त्याच्यामुळे. किती मस्त वाटतं. सो एवढाच माझा डेलीचा जो मी करते कुठे बाहेर जाताना किंवा कुठे मला नॉर्मल जागेवर जायचं आहे तर. आणि जर मला लग्नाला वगैरे जायचं असतं तरी मी कधी कधी एवढंच करते आणि ते खूप जास्त छान वाटतं. आणि इफ एकदमच आय मेकअप वगैरे मला करायचं असतं तर मी बाकी कोणतंच नाही करत. मी ब्लॅक स्मोकी आईज करते, एकदम पण नाही, हलकं किंवा ब्राऊन, खूप जास्त छान वाटतं. आणि अशी लिपस्टिक किंवा ह्याच्यापेक्षा जी लाईट असते ती. सो आता मी बघते काहीतरी चांगलं घालते आणि बनवते रील्स. इफ तुम्हाला माझा मेकअप आवडला असेल तर तुम्ही प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की मी नेक्स्ट कोणता लुक ट्राय केला पाहिजे किंवा अजून काही आहे जे मी तुमच्यासोबत शेअर केला पाहिजे. दिसतंय माझ्या फेसवर काय ग्लो आला आहे. फक्त माझ्या केसांमुळे माझा पूर्ण लुकची वाट लागते, बस बाकी काय नाही. आणि माझे लिप्स बघा किती मस्त वाटतं. माझे लॅशेसमुळे माझे डोळे मोठे वाटतात आणि डोळे छान वाटतात म्हणून माझं पूर्ण फेस छान वाटतं. आणि एक फेसवर ग्लो कशाने आला आहे? ब्लशमुळे. आणि मेन कॅरेक्टर इकडे ऊन आहे ज्याच्याने तुम्हाला पूर्ण क्लिअरली दिसतंय की नक्की माझा फेस कसा ग्लो करतो. आणि इफ तुमचे एवढे मोठे लॅशेस नसेल तर तुम्ही लोक नॉर्मली लॅशेस पण लावू शकता. आता माझ्याकडे लॅशेस नाही आहे, नाही तर मी तुम्हाला लॅशेस पण लावून दाखवले असते की लॅशेस किती छान वाटतात. पण असं डेली वेअरसाठी लॅशेस नाही लावायचे, खूप जास्त ओव्हर वाटतं. इफ तुम्हाला कुठे लग्नाला वगैरे जायचं तर तुम्ही लॅशेस यूज करू शकता. आणि बस अजून काय असेल तर तुम्ही मला मी हे काढलंच ना वेट. आणि मला माझे लॅशेस थोडेसे अजून असे लिफ्टेड दाखवायचे असतात तेव्हा मी फक्त अशी वर बघते, थोडीशी दोन्ही डोळ्यांच्या मध्ये हात ठेवते आणि हे असं पूर्ण वर बनवते. सो आता मला घरातली कामं तर काय करायची नाहीत म्हणून मी एवढी रेडी झाली. मी माझं पहिलं सर्व घरातलं कामं वगैरे करून घेतली आणि आता मी रील्स बनवायला फायनली जाते. खूप बोलबच्चन केलं मी. बाय. आत्ता माझे रील्स बनवून झाले आहेत आणि आत्ता मला असं वाटतं की मला ही साडी खूप जास्त आवडते कारण मी हीच साडी जास्त घालते. सो आता हे मला सगळं बंद करायला लागणार. खूप लाईट झाली. वा, मला ब्ल्यू लाईट खूप आवडते पण आता मला लाईट चालू करायला लागेल. आणि आता मी चाय बनवते. मी काही जेवली नाही, निशान नाही तर मी पण काही खाल्लं नाही आहे. आणि मी सर्व किचनचं साफ केलं आहे, सर्व केलं. मी लाईट का नाही बंद केली आहे? का लाईट चालू आहेत सर्व? आता मी चेंज करेन लगेच कारण माझ्यामध्ये पेशन्स नाही की मी साडी घालून घरी बसू, ते पण एकटी कोण नाही. आणि खिडकी पण मी रील्स बनवत होती, छान ऊन येत होतं. रेडी झाली, जशी रेडी झाली ऊन गायब, लगेच ऊन गायब झालं. आता मी डाळ भात बनवला पण मला खायचं मन नाही करत आहे म्हणून मी केलॉग्स खाणार आहे, जे आणून ठेवलं आहे डीमार्टवरनं. कधीपासून अजून खाल्लं नाही आहे मी. सो पहिले तर मी चेंज करते कारण खूप गरम होतं आहे आणि तो छोटूसा फॅन लावते. ते शांत बोलेन मी नाही घरी तर मी काय करेन आणि काय नाही. काय खायचं मन नव्हतं करत आणि केलॉग्ससाठी मला दूध गरम करायला लागेल. मला कंटाळा आलेला. मला फ्रीजमध्ये दही दिसलं
मी दहीमध्ये मस्त साखर टाकली आणि आता खाणार आहे. इफ मला अजून भूक लागली तर मी खाईन, पण मन तर माझं नाही अजिबात काय खायचं. सो बघू. घरात एकटा असल्यावर किती कंटाळा येतो माणसाला यार, मला आता समजतंय. पहिलं मला असं वाटायचं घरी कोण नसलं पाहिजे, मी एकटी राहीन, मजा येईल. नाही येते मजा, नको आहे ही मजा यार, कंटाळा येतोय. मोनूला बोलवू असं मन करतंय. कॉल करून बघते. तारक मेहता बघते, काय करू म्हणून मॅगी बनवली. काय घरचं तर खायचं मन नाही करत आहे, खूप जास्त बनली आहे. मला नाही जमणार एवढं खायला, पण ठीक आहे, जेवढं जमेल तेवढं खा.